नमस्कार मित्रांनो, ट्रेडे समाधान ह्या ॲपवरती आपण हा व्हिडिओ पाहत आहात. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल शेअर मार्केट समाधान या चॅनलवर सुद्धा हा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. मी प्रथम तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कॅन्डलस्टिक चार्ट कोणत्या प्रकारचे असतात आणि त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर या अगोदरचा आपण जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ होता. तर आपण कॅन्डलस्टिक चार्टचे जे काही टाईप आहेत त्याच्यामध्ये बार चार्ट असेल, लाईन चार्ट असेल, कॅन्डल चार्ट असेल आणि हिकेन असे असेल याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर निश्चितपणे पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही पहा. तर आज आपण एक कॅन्डल कशी तयार होते त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आपण. आता या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन कॅन्डल आणि एक रेड कॅन्डल या ठिकाणी दिसत आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजेच बुलिश कॅन्डल आहे ही आणि रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल. बुलिश म्हणजेच मार्केट अप ट्रेंडला आहे आणि बेरिश म्हणजेच मार्केट डाऊन ट्रेंडला आहे. हे यातून आपल्या लक्षात येतं. आपण बेरिश आणि बुलिश हे शब्द या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये त्याविषयी पूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. आता पाहूया या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट ओपन होतं तर ही त्याची ओपन प्राइस आहे. या ठिकाणी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्यामुळे ओपन हिचा खाली आहे. ओपन झाल्यानंतर मार्केट वर गेलं, पुन्हा वरून खाली आलं आणि या ठिकाणी एक लो या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे की जास्तीत जास्त कॅन्डल ज्या किमतीला खाली आली ती ही किंमत आहे, त्याचा हा लो आहे. लो दिल्यानंतर पुन्हा मार्केट वर गेलं आणि एक हाय दिला या ठिकाणी आणि हाय दिल्यानंतर पुन्हा मार्केट खाली आलं आणि या ठिकाणी एक क्लोज दिलेला आहे. म्हणजे ह्या कॅन्डल मध्ये आपल्याला त्या कॅन्डलचा ओपन प्राइस लक्षात येते, क्लोज प्राइस, हाय प्राइस आणि लो प्राइस हे आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर जी बेरिश कॅन्डल आहे तिचा जो ओपन आहे तो वरती आहे आणि क्लोज खाली आहे. हिचा हाय वर आहे, लो वर आहे. फक्त ओपन आणि क्लोज या ठिकाणी रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल मध्ये या ठिकाणी बदलतो. रेड कॅन्डलचा जर आपण ओपन पाहिला, लाल कॅन्डलचा तो वर आहे आणि ग्रीन कॅन्डलचा ओपन या ठिकाणी खाली आहे. म्हणजे मार्केट वर ओपन होऊन खाली आलं म्हणून या ठिकाणी मार्केट डाऊन ट्रेड आहे, म्हणजेच मार्केट बेरिश आहे, म्हणून ही कॅन्डल रेड आहे. तर पहिल्या कॅन्डल मध्ये ओपन खाली आहे, खाली ओपन होऊन मार्केट वर गेलं म्हणजेच मार्केट बुलिश आहे या कॅन्डल मध्ये आणि वर गेल्यानंतर ही कॅन्डल क्लोज झाली. तर या ओपन, क्लोज, हाय आणि लो याच्यामध्ये बरेचसे कॅन्डलचे आपल्याला या ठिकाणी पॅटर्न पाहायला मिळतात. ते पॅटर्न आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत. डिफरंट टाइप ऑफ बुलिश कॅन्डल. बुलिश कॅन्डल या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुलिश कॅन्डल या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर ही कॅन्डल जर पाहिलं तर हिचा या ठिकाणी ओपन आहे आणि या ठिकाणी हिचा लो सुद्धा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हिचा क्लोज आहे आणि याचा हाय आहे. या कॅन्डल मध्ये जर पाहिलं ओपन आणि लो एकच आहे, त्याचप्रमाणे हाय आणि क्लोज हा सुद्धा एकच आहे. तर या ठिकाणी हे कशामुळे होतं तर या ठिकाणी जे बायर आहेत ते फक्त बायर या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. या ठिकाणी कोणताही सेलर ऍक्टिव्ह नाहीये. त्यामुळे ही कॅन्डलला आपण व्हेरी बुलिश कॅन्डल या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी जे मार्केट आहे ते अप ट्रेंडला आहे, या ठिकाणी मार्केट बुलिश आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या कॅन्डल मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी या कॅन्डलचं ओपन या ठिकाणी आहे. ओपन झाल्यानंतर थोडंसं मार्केट खाली आलं म्हणजे त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात सेलर आले. या ठिकाणी सेलर आल्यामुळे या ठिकाणी मार्केट खाली आलं आणि या ठिकाणी या कॅन्डलचा आपल्याला लो मिळाला आहे. त्यानंतर कॅन्डल वर गेले, या ठिकाणी हाय मिळाला आणि या ठिकाणी पुन्हा सेलर आले, त्यामुळे थोडंसं मार्केट खाली येऊन या ठिकाणी त्या वेळेमध्ये ही कॅन्डल या ठिकाणी बंद झालेली आहे, क्लोज झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॅन्डलचा हाय आणि क्लोज या ठिकाणी मिळाला, त्याचबरोबर लो आणि ओपन या ठिकाणी आहे, म्हणून ही बुलिश कॅन्डल आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही सुद्धा एक बुलिश कॅन्डल आहे. परंतु या ठिकाणी मार्केट ओपन झालेला आहे. मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मार्केट क्लोज आणि हाय हा एकाच ठिकाणी आहे. त्याचबरोबर मार्केट खाली आलं, परंतु या ठिकाणी बायरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या बायरनी मार्केट वर नेलं आणि या ठिकाणी वर गेल्यानंतर मार्केट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. म्हणजे क्लोज आणि हाय प्राइस या ठिकाणी एकच आहे, म्हणून ह्या कॅन्डलला सुद्धा आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. त्याचबरोबर अगदी सेम कॅन्डल या ठिकाणी आहे, परंतु ह्या कॅन्डलला सुद्धा आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. कारण का फक्त हिचा ओपन हे वरती आहे आणि क्लोज खाली आहे, परंतु
या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी लो दिलेला आहे. लो नंतर या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात बाहेर आल्यामुळे या ठिकाणी कॅन्डलचा जो क्लोज आहे तो वर झालेला आहे. म्हणजेच या कॅन्डल वरती आपल्याला या ठिकाणी बाहेरचा दबदबा दिसतो. म्हणून जरी ही कॅन्डल आपल्याला रेड दिसत असली तरी हे कॅन्डल बुलिश कॅन्डल या ठिकाणी म्हटलं जाते. नंतर डिफरंट टाइप ऑफ कॅन्डल. आपण जसं पहिल्या याच्यामध्ये पाहिलं की बेरिश कॅन्डल, त्याचप्रमाणे या ठिकाणी बुलिश कॅन्डल सुद्धा आहेत. या ठिकाणी ही व्हेरी बुलिश कॅन्डल आहे, कारण या ठिकाणी फक्त सेलर आहेत. या ठिकाणी सेलरचं प्रमाण जास्त आहे, म्हणून हिला बुलिश कॅन्डल म्हटलं जातं. कारण याचा ओपन जर पाहिला तो वरती आहे, क्लोज खाली आहे. याचा हाय जर पाहिला तो हाय आणि या ठिकाणी ओपन प्राइस एकच आहे. त्याचप्रमाणे याचा लो आणि क्लोज प्राइस या ठिकाणी एकच आहे, म्हणून ह्या कॅन्डलला व्हेरी बेरिश कॅन्डल म्हटलं जातं. या कॅन्डलवरून आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी सेलर अजिबात नाहीये. या ठिकाणी या ठिकाणी बाहेर अजिबात नाहीये. या ठिकाणी फक्त सेलर आहेत आणि सेलर असल्यामुळे या ठिकाणी ही कॅन्डल व्हेरी बेरिश कॅन्डल झालेली आहे. नंतर दुसऱ्या कॅन्डल मध्ये पाहू शकतो आपण, या कॅन्डल मध्ये या ठिकाणी थोड्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर आहे. त्यामुळे या ठिकाणी हा लो दिलेला आहे, हा या ठिकाणी ओपन, या ठिकाणी क्लोज आहे हा, त्यानंतर या ठिकाणी ओपन आहे आणि या ठिकाणी हाय आहे. त्यानंतर तिसरी कॅन्डल जर पाहिलं आपण, ही सुद्धा एक बेरिश कॅन्डल आहे आणि ही सुद्धा बेरिश कॅन्डल आहे. या दोन्ही कॅन्डलचा जर कलर पाहिला तो वेगवेगळा आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सेलरचा दबदबा खूप मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही कॅन्डल मध्ये. म्हणून या ठिकाणी दोन्ही कॅन्डल ह्या बेरिश कॅन्डल या ठिकाणी आपण समजतो. तर हे कॅन्डल विषयी आपण पुढे जाऊन डिटेल मध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. त्यामुळं ह्या कॅन्डल कशा तयार होतात, का तयार होतात आणि यांचा ट्रेडिंग मध्ये कसा वापर केला जातो ते आपण पुढील स्लाइड मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कॅन्डलस्टिक मध्ये जे काही तयार होतात कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न, ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्यानंतर पहिला आहे स्प्रिंगिंग कॅन्डल. या ठिकाणी हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्यानंतर शूटिंग स्टार आहे, हॅमर आहे, डोजे आहे, बुलिश इंगल्फिंग आहे, बेरिश इंगल्फिंग आहे, इव्हिनिंग स्टार आहे, मॉर्निंग स्टार आहे. अशा अनेक कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याविषयी माहिती आपण आता पाहणार आहोत. प्रथम आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न विषयी माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण प्रथम हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. आपण या ठिकाणी हॅमर कॅन्डल या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या दोन वेगवेगळ्या कॅन्डल आहेत, ज्यामध्ये पहिले जी कॅन्डल आहे ती ग्रीन आहे या ठिकाणी, किंवा दुसरी जी कॅन्डल आहे ती रेड आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही कॅन्डलचा या ठिकाणी जो कलर आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही कॅन्डलचा जरी कलर वेगवेगळा असला तर दोन्ही कॅन्डल या ठिकाणी हॅमर कॅन्डल आहेत. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो या ठिकाणी आहे, हा ओपन आहे, हा क्लोज आहे आणि त्याच्यावर थोडस वर आपण त्याचा हाय या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या कॅन्डल जर पाहिला तो ओपन हा वरती आहे, क्लोज खाली आहे, हाय वर आहे या ठिकाणी आणि लो दोन्ही कॅन्डलच्या या ठिकाणी खाली आहेत. आता हे कॅन्डलला पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी जे बाहेर आहे ते त्यांचा दबदबा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेर ही कॅन्डल तयार झालेली आहे. आता ही कॅन्डल कशी तयार होते आपण त्याविषयी थोडक्यात पाहणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट या ठिकाणी ओपन झालं, ओपन झाल्यानंतर मार्केट थोडस वर गेलं, वर गेल्यानंतर पुन्हा मार्केट खालीवर करत या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे सर्वात जे लो प्राइस आहे त्या लो प्राइस वरती या ठिकाणी मार्केट आलेलं आहे. या ठिकाणी मार्केट आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा बाहेर आले, बाहेरनी या ठिकाणी मार्केट वर नेलं आणि वर नेल्यानंतर या ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे, क्लोज दिलेला आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे. तर क्लोज या ठिकाणी दिल्यामुळं या ठिकाणी ह्या कॅन्डलचा अर्थ असा होतो की या ठिकाणी बाहेरचा दबदबा खूप मोठ्या प्रमाणात आहे, या कॅन्डल मध्ये बाहेर आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मार्केटचे डायरेक्शन बदलणार आहे. एक मार्केट अप ट्रेंडला असेल तर डाऊन ट्रेंडला जाणार आहे, किंवा डाऊन ट्रेंडला जर असेल तर अप ट्रेंडला जाण्याची शक्यता जास्त आहे. परंतु फक्त ही कॅन्डलवरती आपल्याला
हे ठरवायचं नाही की मार्केट या ठिकाणी आपलं ट्रेंड बदलणार आहे. त्यासाठी इतरही अजून काही असे पॅटर्न आहेत की जे आपल्याला पाहणे गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर ही दुसरी कॅन्डल आहे की जी ओपन वरती झाली, क्लोज खाली झाली, लो या ठिकाणी सर्वात खाली दिला आणि हाय वर दिलेला आहे. आता ही जरी आपल्याला रेड कॅन्डल दिसत असली तरी या कॅन्डलवरून आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी या कॅन्डलला सुद्धा बाहेरचा दबदबा खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात आहे. आता या कॅन्डलचा आपण हाय लो ओपन आणि या ठिकाणी क्लोज पाहिला. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून खूप लोकप्रिय आहे, कारण असे कॅन्डल तयार झाल्यानंतर या ठिकाणी मार्केट आपला ट्रेंड बदलत असतं. या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो काही खालचा दांडीसारखा भाग आहे याला लॉंग लोअर शॅडो असं म्हटलं जातं.